घरचे लोक इतके बोरिंग आहे ना की काय सांगू. स्वतः पण कुठं जात नाही आणि आम्हाला पण कुठं जाऊ देत नाही. आता मी अशी का म्हणते सांगते तुम्हाला. आज ना आमच्या घरची टी व्ही नेली रिपेअर करायला. टी व्ही झाला आता खराब. आता तो रिपेअर करून केव्हा येणार काही सांगता येत नाही. आणि मोबाईल पाहून पाहून किती पाहणार, डाटा पण लवकर संपून जातो. आणि इतकं बोर होत होतं की जाऊबाईला म्हटलं चला आपण वर जाऊ. तर जाऊबाई म्हणते की आधी चहा पिऊ नंतर जाऊ. आणि 4-4:30 जवळपास वाजले होते. तर म्हटलं चला आता कसं आहे, आता 4 वाजले की चहाची आपोआपच आठवण येते, इतकी चहाची सवय लागली आहे. मग आम्ही दोघींनी बनवला चहा. आणि माझ्यासाठी मी दुधाचा बनवला, गुळाचा, कारण मला साखरेचा चहा आवडत नाही. आणि माझ्या मुलीला दिला मी बिना साखरेचा चहा. तिला काही माहीत नाही पडत त्याच्यामध्ये साखर टाकली का नाही. बिस्किट खाते तर त्याच्यामुळे ते मग ते गोड गोड तिला लागून जाते. आणि मी पण मस्त चहा आणि टोस्ट खाल्ला. आता चहा पिऊन झाल्यावर माझ्या मुलीला ऊस खायचा होता. तर म्हणते मम्मी ऊस खायचा आहे. तर म्हटलं चल मग. ऊस पण होता घरी, 2-3 दिवसापासून आणून ठेवलेला होता. तर म्हटलं चल. तर मग मी ऊस पण घेतला. एवढा लंबा ऊस काय म्हटलं टेरेसवर घेऊन नाही जात. तर मग त्या ऊसाचे केले मी 2 तुकडे आणि गेलो मग टेरेसवर ऊस खायला. मुलीला ऊस काढून दिला आणि तिने मस्त ऊस खाल्ला. थोडी टेस्ट मी पण करून पाहिली. आणि बस असं होतं आमचं आजचं रुटीन. आणि हे बघा माझ्या घराकडला व्ह्यू. आणि थोडं फिरलो आम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलवर माझ्या नवीन असणार तर. आणि कॉमेंट करा तुमच्या घरचे लोक पण असेच आहे का बोरिंग, कमेंटमध्ये सांगा. बाय.